कोमल्स किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाचे लाडू। तुम्ही बघू शकता ओला नारळ मी घेतलेला आहे। एक दिवस मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, त्यामुळे आपलं नारळ एकदम पटकन बाहेर निघलं जातं। तर आपण आता याचा पाठीमागची साईड आपण नारळाची काढून घेणार आहोत आणि बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण नारळाचं मागची साईड ही काढून घेतलेली आहे, जेणेकरून आपले लाडूंचा कलर काळा दिसणार नाही, आपले लाडू फ्रेश व्हाईट दिसतील। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे। नारळाला छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे, कारण आपण याला मिक्सरमधून काढणार आहोत। तर मिक्सरमधून आपण हे नारळ काढून घेऊया। थोडे थोडे करून आपण हे नारळ मिक्सरमधून काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपलं नारळाचा किस रेडी आहे। बघा आपल्या नारळाचा किस किती छान रेडी आहे। कढाई घेणार आहोत आपण आणि मग त्यामध्ये आपण आपल्या नारळाचा किस टाकून घेणार आहोत। सर्वप्रथम मी हा नारळाचा किस कोरडा करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे नारळाचा किस हा कोरडा करून घ्यायचा आहे। साधारण 2 ते 3 मिनिट मी हा नारळाचा किस कोरडा करून घेणार आहे। कमी फ्लेमवरच होऊ द्यायचा आहे, म्हणजे डागणार नाही आपल्या नारळाला, फ्रेश कलर दिसेल। त्यामुळे आपल्या नारळाचा हलवतच राहायचं आहे आपण याला। तुम्ही बघू शकता आपला नारळ कोरडा झालेला आहे। थोडासा किस मी साईडला काढून ठेवणार आहे आणि मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तूप। साधारण 1.5 चमचा मी तूप इथे वापरणार आहे। तूप टाकून घेतल्यानंतर आपण याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण याला हलवत आहोत। अगदी थोड्याच वेळात होणारा हा नारळाचे लाडू आहेत। त्यानंतर आपण याच्यामध्ये दूध टाकून घेणार आहोत। साधारण 1 वाटी आपला नारळाचा किस असेल तर मग मी त्याच्यासाठी अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त दूध घेतलेलं आहे। दूध टाकल्यानंतर आपण याला व्यवस्थित कोरडा करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण याला व्यवस्थित कोरडा करून घेणार आहे आणि दूध टाकल्यानंतर आपलं सारण, नारळाचं सारण हे मऊ होणार आहे। व्यवस्थित त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण टाकणार आहोत यात साखर। मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। साखर टाकल्यानंतर आपण याला व्यवस्थित हलवून घेणार आहोत। साखरेला पाणी सुटतं, त्यामुळे परत आपण एकदा याला व्यवस्थित कोरडा करून घेणार आहोत। मग त्यानंतर आपण यात टाकणार आहोत वेलची पूड। वेलची पूड टाकल्यानंतर आपण याला साधारण 3-4 मिनिट तरी होऊ देणार आहोत, अजून एकदम कोरडा होईपर्यंत, म्हणजे आपले लाडू व्यवस्थित आपल्याला वळवता येईल। बघा आपलं सारण रेडी आहे। मग नंतर आपण याला साईडला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि थोडा वेळ थंड होऊ देणार आहोत। थंड झाल्यानंतर हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण हे लाडू बनवायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवत आहे। किती छान आपले व्हाईट लाडू झालेले आहेत, एकदम पांढरी शुभ्र दिसत आहे। बघा आपला लाडू तयार आहे। किती छान आपला लाडू झालेला आहे। त्यानंतर हा लाडू मी साईडला काढलेला जो खोबऱ्याचा किस होता त्यामध्ये बुडवून घेणार आहे। बघा अशा प्रकारे तुम्ही करू शकता। तर बघा आपला लाडू रेडी आहे। त्यानंतर मी याच्यावरती एक बदाम ठेवणार आहे। बघा लाडू किती छान दिसत आहे।
अशाच प्रकारे सर्व लाडू करून घ्यायचे आहे। बघा आपले लाडू रेडी आहेत। जर लाडू आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।